नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी नीलम भोसले आणि आज आम्ही करणार आहोत थालीपीठ। तर त्यासाठी आम्ही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि हे ज्वारीचं पीठ आता आपण भाजून घेतलेलं आहे। आता आपण लसूण बारीक करून घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे टाकलेलं आहे आपण बेसन पीठ। यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि मिरचीची पेस्ट। हे झाल्यावरती आपण यामध्ये टाकणार आहोत जिरा पावडर, त्यानंतर मीठ, हळद आणि कांदा। आणि हे सर्व आता आपण पाणी टाकून मळून घेणार आहोत। आपलं आता पीठ मळून झालेलं आहे। आपल्याला आता चवळीची उसळ तयार करायची आहे। त्यासाठी आपण कढईमध्ये तेल, कांदा, लसूणची पेस्ट, चटणी, मीठ टाकलेलं आहे। आपण आता यामध्ये हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। यानंतर आपण शिजवून घेतलेली चवळी टाकणार आहोत। आपली चवळीची उसळ तयार आहे। आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। आणि हे थालीपीठ आपल्याला आता तव्यावरती भाजायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ आणि चवळीची उसळ तयार आहे। आपण त्यासोबत दही घेतलेलं आहे।